ताई नमस्कार. धनंजय देशमुख यांनी काहीशा आक्रमक भूमिका घेतली. आपलं आंदोलन त्यांनी सुरू केलंय. आपली पहिली प्रतिक्रिया. ते बघा, धनंजय देशमुख साहेब किंवा त्यांच्या कुटुंबाची जी उद्विग्न अवस्था आहे ती कृपया सगळ्यांनी समजून घ्यावी. सातत्याने अर्ज, विनंत्या, भेटी गाठी, मोर्चे, आंदोलन, पदयात्रा, अक्षरशः जलसमाधी आंदोलन इथपर्यंतचे सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून करून झाल्या. पण तरी सुद्धा जर अपेक्षित गोष्टी घडतच नसतील आणि फॉरेन्सिक लॅब असं सांगतं की खंडणीतले आरोपी आणि खुनातले आरोपी यांचे हाताचे ठसे जुळलेले आहेत, तरी सुद्धा पद्धतशीरपणे विष्णू चाटेचा मोबाईल जर गायब केला जात असेल, ठरवून काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असेल, तर मागच्या 1 महिन्यापासून सुरेश धस साहेब जे आका आणि आकांचे आका अशी सगळी भाषा करत आहेत, हे दुर्दैवाने एकदा सांगावं लागेल आम्हाला की तुम्ही ज्यांना आका आणि आकांचे आका म्हणताय त्या सगळ्या आकांचे सरताज हे देवेंद्र फडणवीस जे आहेत. त्यामुळे आकांच्या सरताजाची इच्छा आहे का खरंच देशमुख कुटुंबाला न्याय द्यायची? आकांचे सरताज मुळात जाणीवपूर्वक गुन्हेगारांना पाठीशी घालत जणू काही देशमुख साहेबांची हत्या ही भाजपची इष्टापत्ती या न्यायाने वापरून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असं आम्हाला आत्ता म्हणजे अगदी नाईलाजाने हे सगळं बोलायला ते भाग पाडत आहेत. अजूनही आमची अपेक्षा आहे की त्यांनी देशमुख कुटुंबाचं जे म्हणणं आहे, बरं ते काही अवास्तव मागणी करत नाहीयेत, ते एवढंच सांगतायत की अरे आमच्या कुटुंबाला आता न्याय हवा आहे, कारण उद्या पोलीस कोठडी संपली तर उद्या पुन्हा त्यांचे गळे दाबायला ही माणसं तयार असतील आणि तुम्ही खालचे जीन पकडून चालत नाही हो. आका जेव्हा सुटतो ना त्यावेळेला तो पुन्हा नवे जीन तयार करत राहतो. तर त्यामुळे तुम्ही आकांचं काय करणार आहात आणि आकांचं काय करायचं हे फक्त आकांचे सरताज फडणवीस साहेब ठरवू शकतात. आज जर तिथे देशमुख कुटुंबाला काही झालं तर ही फक्त एकट्या फडणवीसांची हार नाही, तर ही महाराष्ट्राची आबरू देशाच्या चव्हाट्यावर आणण्याचा प्रकार आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या मागण्या रास्त आहेत आपण असं म्हणताय, मात्र या मागण्या पूर्ण करण्यामध्ये प्रशासन कुठेतरी कमी पडतंय असं आपल्याला म्हणता येईल? आपली काय भूमिका आहे? नाही, ठरवून जाणीवपूर्वक गलथानपणा, हलगर्जीपणा केला जातो. ठरवून तपासामध्ये लॅक ठेवले जातात. अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या तपासामध्ये संशयास्पदरित्या सोडून दिलेल्या आहेत. आपण सगळ्यांनी एक बातमीमध्ये केली होती की PI दराडे यांच्यासोबत एक कुठला तरी सरपंच आला आणि कोठडीपर्यंत जाऊन आला. त्याने नंतर टिकटॅक 1 to 1 मध्ये असं सांगितलं की मला बोलावलं होतं चौकशीला. कुणी त्याला चौकशीला बोलावलं होतं? त्याच्या नावचं समन्स कधी निघालं होतं? समन्सची कॉपी कुणाला दाखवली गेली का? तो खरंच त्याला समन्स निघालं होतं का? खरंच चौकशीला बोलावलं होतं का? चौकशी कोण करणार होतं? कसली चौकशी झाली होती? तो का मध्ये गेला होता? या सगळ्या गोष्टी अजिबातच बाहेर आलेल्या नाहीयेत. ज्या मोबाईलवरून बोलणं झालं, व्हिडिओ कॉल झाला, तो मोबाईल हस्तगतच झाला नाही. अहो, जो मुख्य पुरावा आहे तो पुरावा जर CID रिकव्हर करू शकत नाही तर CID काम काय करते? ज्या SIT आणि CIDच्या तुम्ही कमिट्या गठीत करता त्यातले अर्धे अधिक लोक पुन्हा आकांचेच असतात. म्हणजे तुम्ही काय करता? आणि हे सगळं आकांचे सरताज असणाऱ्या फडणवीसांना माहित नाही असं कृपया कुणीही म्हणू नये. उलट आम्हाला तर असं वाटतं की जरांगेंना बॅकफूटवर टाकण्यासाठी आणि विरोधकही आमचा आणि सत्ताधारी आमचा असं म्हणण्यासाठी धस साहेबांना प्रस्थापित करण्याचा प्रयत्न याच्यामध्ये केला जातोय का? कारण एकीकडे न्याय मागणारे धसही भाजपाचे आणि आमच्यावर अन्याय होतोय म्हणून OBC मधून काही जे अत्यंत क्षुल्लक लोक उभे केलेले आहेत तेही पुन्हा भाजपचेच आणि निर्णय घ्यायचा का नाही हे ठरवणारे मुख्यमंत्रीही भाजपचेच. काय वेड्यात काढताय का तुम्ही लोकांना? म्हणजे भाजपा ज्या पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्यासाठी एक वातावरण शिजवण्याचा प्रयत्न करते, तुम्ही खालच्या प्याद्यांना काय पकडताय? वजीर तर सोडून दिलं आणि सोंगट्या पकडता होय तुम्ही. उद्या तो वजीर नवीन सोंगट्या घेऊन खेळ रचू शकतो. उद्या तो वजीर पुन्हा देशमुख कुटुंबाचे किंवा जे अगदी धस साहेबांच्या सुद्धा जीवाला धोका होऊ शकतो. काय याला काय अर्थ आहे? त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्यासाठी आभारी आहे सुषमाताई.